कौलीमळा ते वेताळपट्टी शेतरस्ता कामाचा प्रारंभ। बेल्ले येथील कौलीमळ्यापासून वेताळपट्टी शेताकडे जाण्यासाठी पानंद रोडची आवश्यकता ओळखून यमाई मंदिरामध्ये संबंधित शेतकऱ्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या कामासाठी बेल्ले कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास शेठ आवटी यांनी पुढाकार घेतला। त्याला राकेश शेठ डोळस, सचिन डावकर, बाबू बांगर यांच्या पुढाकारातून ही मीटिंग संपन्न झाली। या रोडचा फायदा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना होणार असल्याने आज त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। रोडची हद्दी पक्की झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई पंकज कनसे यांच्या मार्फत त्यावर खडी टाकणार असल्याचे उद्योजक पंकज कनसे यांनी यावेळी बोलताना सांगितले। या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शेतरस्ता म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याला आपला जमीन जाते की हा प्रश्न पडलेला असतो, परंतु आज जर पाहिलं गेलं तर शेतीसाठी रोडची आवश्यकता ही सर्वांनाच असते। प्रत्येक शेतकऱ्याने समजदारी जर दाखवली तर असे पानंद रस्ते या ठिकाणी नक्की होतील। शासनाचंही म्हणणं असंच आहे की पानंद रस्ते झाले पाहिजे व त्याच अनुषंगाने आज बेल्ले येथे कौलीमळा ते वेताळपट्टी या पानंद रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। सचिन, कोणत्या रोडचा नारळ फुटलाय आता आणि कसा रोड, काय नियोजन आहे? सर, भरपूर दिवसापासून प्रलंबित पडलेला हा प्रश्न होता। शेतकऱ्याचा हा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्याला शेती पिकवायची असेल तर रोडची फार महत्वाची गरज आहे आणि भरपूर दिवसापासून हे रोडचं चाललं होतं। मग सर्वजण इथं जे शेतकरी असतील, आरोटी आहे, आवटी आहे, डावकर कंपनी आहे, त्याचप्रमाणे कवडे, साबळे, बांगरे म्हणजे शिवले, भरपूर कोमने, भरपूर असे या रोडच्या माध्यमातून ज्यांना गरज आहे, संभेराव, हे सर्वच जण ज्यांना रोडची गरज आहे त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा प्रश्न आहे। राकेश भाऊ डोळस असतील, या सर्वांच्या एक विचार झाला आमचा आणि एक 5 ते 6 दिवसापूर्वी आपल्या यमाई मंदिरामध्ये कैलास शेठ आवटी आणि राकेश शेठ डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांच्या सहमतीनं हा रोड बनवायचं ठरवलं आणि सचिन भाऊ मटाले असतील, कैलास शेठ आवटी, राकेश शेठ डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा रोड होणार आहे। आणि ते सर्वात महत्वाचं म्हणजे झडपी पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय पंकजदादा कनसे यांच्या पाठपुराव्याने पुढील जो आम्हाला निधी भेटणार आहे तो यांच्या मार्गदर्शनाखाली भेटणार आहे। त्याच्यामुळे या सर्वांच्याच वतीने मी पंकजदादा कनसे यांचं प्रथमतः आभार मानतो आणि रोडच्या कामाला आज सुरुवात झाली असं मी पंकज भाऊ कनसे यांच्या हस्ते नारळ फोडून आज सुरुवात झाली असं मी जाहीर करतो। नमस्कार। आज अतिशय या भागामध्ये आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या साक्षीने घडताना दिसते। सर्वप्रथम मी या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांनी जी काही एकी केली त्या एकीला सलाम करतो आणि सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्त्याचं नियोजन झालं ते आदरणीय कैलास शेठ आवटे असतील, मटाले दादा असतील, सचिन भाऊ असतील, डावकर मंडळी असतील, सगळेच मंडळी, राकेश भाऊ असतील, सगळ्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। अशासाठी अभिनंदन व्यक्त करतोय की शेतासाठी जाण्याचा हक्काचा रस्ता सगळ्यांना मिळतोय, परंतु सगळ्यांनी ही गाव बैठक जपून हा मार्ग निवडला, त्याकरता मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय। आणि माझी देखील जबाबदारी अशी की इथपर्यंत रस्ता आपण कॉन्क्रीट करणारच आहे, परंतु पुढच्या रस्त्याला शेतकरी पानंद, मुख्यमंत्री पानंद योजना जी आहे त्याचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार आदरणीय शरदादा सोनवणे आहेत। मी देखील त्या कमिटीमध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करतोय। भविष्यात म्हणजे जास्त वेळ तुम्हाला या सगळ्या मंडळींनी मी आश्वासन दिलंय की मुर्मीकरण, खडीकरण करून तुम्हाला मी हा रस्ता देणार आहे, जेणेकरून अधिक सुखकर मार्ग या ठिकाणी उपलब्ध होईल। आणि माझी इतर ग्रामस्थांना देखील या माध्यमातून विनंती अशी राहील की आपण सगळ्यांनी हे वेदावे बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि आपल्या शेतीच्या उपकरणांसाठी असेल, शेतीला जाण्यासाठी होईल, उपयुक्त होईल असा रस्ता होण्यासाठी आपण हे वेदावे बाजूला ठेवून जनतेच्या गावाचं हित ज्याच्यामध्ये आहे ते सगळ्यांनी बैठक जपून असे नवनवीन रस्ते तयार करावे। जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं आपण सगळ्यांनी हक्काने आवाज द्यावा। मी त्या ठिकाणी उपलब्ध राहील आणि तो रस्ता भविष्यात पक्का रस्ता करण्याचं माझं काम असेल हे देखील मी सर्व ग्रामस्थांना आश्वस्त करू इच्छितो। आणि सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी जितके ग्रामस्थ उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता होतोय, ज्यांच्या शेजारून हा रस्ता जाणार आहे, त्यांचे आणि ज्यांना
लाभ होणार त्या सर्वांचेच मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. गेले अनेक वर्ष ह्या कौलीमाळा ते वेताळपट्टी ह्या रस्त्या संदर्भात आमची अनेक वेळा असणाऱ्या सर्व सभोवतालच्या शेतकऱ्यांशी चर्चा झाली आणि चर्चा होत असताना काहींचे अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी प्रत्येकाने सांगितले. परंतु गेल्या काही 5-6 दिवसापूर्वी आमची सर्व ह्या रस्त्यालगतचे असणारे शेतकरी, त्यामध्ये आवटे असतील, बांगर असतील, आरोटे असतील, डावखर असतील, संबीराव आहेत, डोळस आहेत, सर्वच शेतकरी बांधव आम्ही IMI मंदिरामध्ये त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय झाला की आपल्याला अत्यंत महत्वाचा असणारा हा मध्य रस्ता, जेणेकरून या शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून त्या रस्त्यामुळं काहींची शेती पडीक राहत होती, काहींना शेतातून माल नेता येत नव्हता. हे सर्व प्रश्न या रस्त्यातून मार्गी लागणारे शेतकऱ्यांचा अगदी संजीवनी म्हणता येईल असा हा रस्ता, हा मध्यभागी दोन्ही बाजूनी असणारी ही झुरी आणि झुरीच्या बाजूने हा रस्ता आज या ठिकाणी आपण याचं उद्घाटन या जिल्हा परिषद गटाचे माननीय सदस्य पंकजभाऊ कनसे यांच्या शुभ हस्ते आणि सर्वच ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचं आता उद्घाटन संपन्न झालेलं आहे. 2022 मध्ये आपण बेल्हे ग्रामपंचायत मध्ये कौलीमाळा ते वेताळपट्टी या रस्त्याची त्या ठिकाणी नोंद देखील केली होती, कारण शासनाने मध्यंतरी पानन रस्त्यासाठी एक JR काढलं होतं आणि ज्या JR मध्ये असं नमूद केलं होतं का ज्या शेतकऱ्यांना रस्त्याची गरज आहे त्या रस्त्याने ग्रामपंचायतीला ते रस्ते समंजसपणाने सर्वांनी नोंदवायचे आणि त्या ठिकाणी 50,000 रुपये देखील निधी त्या ठिकाणी मंजूर झाला होता. परंतु काही कारणास्तव तो निधी या ठिकाणी मिळू शकला नाही. तर आता या ठिकाणी आमचे मार्गदर्शक पंकज भाऊनी देखील या ठिकाणी शब्द दिलाय का या रस्त्याला जो काही निधी लागल आपण जिल्हा परिषद फंडातून किंवा आदरणीय शरद दादा यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी जो काही निधी लागल त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. अतिशय बेल्ह्यासाठी किंवा बेल्ह्यातील असणारे सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारा हा रस्ता, जेणेकरून या शेतकऱ्यांच्या विकासासाठी भरपूर त्याचं म्हणजे या रस्त्यामुळे अनेक लोकांची शेती या ठिकाणी बागायत होणार आहे. अनेक वर्षापासून पडीक असणाऱ्या शेती या ठिकाणी पुन्हा एकदा त्या शेतीची मशागत होणार आहे आणि सर्वांना त्याचा उपभोग या ठिकाणी मिळणार आहे.